नमस्कार. आजच्या शिवचरित्र कथेला सुरुवात करूयात. इतिहासात गाजलेल्या जुन्या वाड्या राजवाड्यांच्या, किल्लेकोटाच्या आणि शूर वा क्रूर, सज्जन वा दुर्जन, आदरणीय वा तिरस्करणीय अशा व्यक्तींच्या भोवती इतिहासाचं विश्वसनीय असं वलय असतंच. आभाळाला भिडलेल्या अन भुईवरही अस्ताव्यस्त पसरलेल्या रायगडाच्या भोवती झाडीझुडपांच्या दाटीत शेतकऱ्यांची बरीच गावं नांदत होती. मुलींनी सागरगोट्यांचा डाव टाकावा अन ते विखुरलेले स्वैर सागरगोटे जसे दिसावेत तशी या गावातील लहान लहान खोपटी गडावरून आपल्याला दिसतात. त्यातलंच हे एक गाव रायगडवाडी. उगीच 20-22 गवती छपराचं हे गाव. एखाद दुसरं घर कौलारू. आजही याचं रूप पालटलेलं नाही. नवरात्र संपली. रायगडावरचा दसराही नगाऱ्यासारखा दणाणला. शिलंगण झालं. महाराज छत्रपती शिवाजी महाराज मिरवणुकीने शिलंगणाहून परतले. दरबार झाला. मानपान झाले. खांद्याला खांदा भिडवून सरदार शिलेदार उराउरी भेटले. पूर्णावरणाचा सण साजरा झाला. 4 दिवस उलटले अन गडाभोवतीच्या वाड्या-हुंड्यात गडाच्या गडकऱ्यांचा एक स्वार शिपाई वाडीत येऊन गावकऱ्यांना गडावरचा निरोप सांगून गेला. आयांनो बायांनो, उद्या हाय पुनव, कोजागिरी. तवा गडावर महाराजांच्या राजवाड्यात संध्याकाळला दूध लागतंय हंडा हंडा. तरी समद्या आया-बायांनी जमल तेवढं दूध हंड्या-भांड्यातून दिस मावळायच्या आत गडावर वाड्यात आणून घालावं. उशीर करू नाही. दुसरे दिवशी कोजागिरी पुनव उगवली. रायगडवाडीतल्या आया-बाया अन लेकी-सुना सुखावल्या. दूध घालायला गडावर जायचं. राजा-राणीच्या हंड्यात दूध घालायचं. 4 पावलं गडावरची शोभा बघायची अन परतायचं. ठरलं. जमला तेवढा टाकमटिकला करून गवळणी तयार झाल्या. कुणाच्या कानी बाळ्या बुगड्या तर कुणाच्या दंडात चांदीच्या येळा. दंडाचं का आसना तरी नीटनेटकं लुगडं अन चोळी. असलं तर नाकात वाटोळी नथ तर कुणी काहीच नसल्यामुळे अंगभर माहेरी चालल्यासारखा आनंदच. लिहून लपेटून तयार झाल्या. या गोकुळच्या गवळणी हसत बोलत चकचक घासलेले हंडे घेऊन निघाल्या. त्यांनी हिरा गवळणीला साथ घातली. हिरा घरी एकटी. नवरा स्वारीवर गेलेला. बाकी कुणीच नाही. फक्त पाळण्यात 6-7 महिन्याचं पोर. त्याला पदराखाली पाजून हिरा निघाली. आलो आलो म्हणून हिरा पडसाद देत उठली. पेंगुळलेलं बाळ पाळण्यात झोपवलं अन गाडग्या मडक्यांनी भरलेल्या आपल्या संसाराला कडी घालून टचटच जोडवे वाजवीत हंडा डोक्यावर घेऊन निघाली. हसत बोलत रायगडवाडीतल्या या सगळ्या तरण्या राधा चालू लागल्या. थट्टा-चेष्टांना दुधासारखा ओत येत होता. हिराच्या घरात कुणी माणूस नव्हतं. राजा-राणीचा संसार मांडीवर तान्हुलं. तिनं मनाशी हिशेब केला की माझा बाळा आत्ताच पिऊन झोपलाय. आता दिस मावळतो काही जागा व्हायचा नाही. तवपाव तर गडावर जाऊन दूध घालून कवाच परत येऊ. पाळण्यातला राजा जागा व्हायच्या आत. अशा हिशेबानं हिरा निघाली. कुजबूज गोष्टीत अन थट्टा-चेष्टेत आया-बाया झपाझपा गड चढू लागल्या. महादरवाजाशी आल्या. केवढा बया तो दरवाजा. वर झेंडा, भैरोबा, खंडोबासारखे धिप्पाड बापेगडी हाती भाले घेऊन गस्त घालत्याती. अशा दरवाजातून या गवळणी गडात गेल्या. गड कसा रामराजाच्या गावावानी गजबजला होता. पालख्या, मेनं अधूनमधून लगाबगा धावत होते. तलावावर 2-3 हत्ती सोंडेनं पाणी उडवीत होते. गंगातळ्याला वळसा घालून या सगळ्या राधा गवळणी लगाबगा चालल्या होत्या. वाड्यात आल्या. केवढा बया तो स्वयंपाकाचा रांजवाडा. याला मुद्रपाकखाना म्हणतात. साऱ्या जणींनी राजवाड्यात दूध घातलं. हंडे कळशा रिकाम्या केल्या अन कारकुनानं एकेकीला हातावर दुधाचे पैसे दिले. रिकाम्या चुंबळीवर अन कमरेवर रिकामे हंडे अन घागरी घेऊन गवळणी सगळीकडे टकामका पाहत राजवाड्यातून बाहेर पडल्या. सूर्यदेव डुंबायला घडीभर वेळ होता. 2 पैसे जास्तच मिळाले या आनंदात साऱ्या जणी सुखावल्या मनानं परतत होत्या. हसता बोलताना नथाचे झुपके हलत होते. एकटी हिरा एका खडकावर उभी राहून दोन्ही हातानं रिकामा हंडा गुडघ्यावर धरून समोर दिसणारं
अल्ल्याड पल्ल्याडचं गडाचं रूप बघत होती. ती पहिल्यांदाच गडावर आली होती. लगीन झाल्यापासून नवऱ्याच्या तोंडी गडाचं रूप तिनं ऐकलं होतं, पण पाहिलं नव्हतं. ती पाहण्यात रमली होती. सूर्य डोंबत होता. तिला मैत्रिणींनी सांगितलं होतं की हिरे, गडाचं दरवाजं दिस मावळताच तोफ वाजली की कड्या कुलप घालून बंद होत्यात ग, ध्यान ठेव. साऱ्या जणी निघून गेल्या. हिरा रिकामा हंडा घेऊन उभी होती. ती मंतरल्यासारखी बाजारपेठेकडे झपाझपा चालत निघाली. केवढी बाजारपेठ! लखलख माल झगमगत होता. साड्या काय, चिरबुटं काय, हंडे भांडी काय, चांदीचं गोट तोंड काय, येळी काय, वाळं काय, आता सांगू तरी किती असं वाटत होतं. सगळा बाजार हंड्यात घालावा अन घरी दादल्या सोनवल्यासाठी घरला न्यावा. पुनवेचा दिस गोंधळी पोत पेटवून संबळ सांजा वाजवीत पेठेतून चालले होते. खडकलक्ष्म्या आसूड कडाडीत दान मागत होत्या. कुणी बहुरूपी सोंग घेऊन फिरत होता, तर मधूनच कोणाचा पालखी मेना पैस पैस करीत गर्दीतून झपाझपा जात होता. हिरा भान विसरली अन तेवढ्यात झानकन तोफेचा आवाज कडाडला. हिरा एकदम भानावर आली. तिला एकदम आठवलं की तोफेसरशी गडाचं दरवाजं बंद होत्यात आता. तिच्या तोंडून घाबरलेला अन कळवळलेला शब्द उमटला, आई, आई. तिला स्वतःचीच आई आठवली होती अन घरचा पोराचा पाळणा दिसू लागला होता. हिरा दचकली अन रिकामा हंडा घेऊन गडाच्या महादरवाजाकडे पळत सुटली. गडाच्या माथ्यापासून महादरवाजा जवळ होता का काय? 750 पायऱ्या इतकं अंतर. 60 हात उंचीच्या 2 प्रचंड बुरुजांच्या मध्ये तो महादरवाजा उभा होता. दरवाजा करकचून बंद झालेला होता. मोठमोठे तुळवटासारखे अडसर आणि मनगडासारख्या कड्या कोंड्यानं घातलेली ती मधमाशांच्या पोळ्यासारखी 2 कुलप आणि दोन्ही बाजूच्या देवड्यांवर वावरणारे धिप्पाड पहारेकरी. हिरा घाबरली. ती कोवळी पोर, तिला उमगेनाच. काय करावं ते ती कळवळून त्यांना म्हणाली, कवाड उघडा हो, मला घरी जायचंय, उघडा ना. नाही पोरी, आता दरवाजं बंद झालं. उद्या सकाळला दिस उगवला की तोफ होईल अन दरवाजं उघडल, मग जावा. हिरा रडूच लागली. तो देवडीवरचा गडी म्हणाला, अगं पोरी, रडतीयस कशापायी? काय जंगलात पडलीस वय? अगं, राजाच्या रायगडावर आहेस तू. आजची रात्र गडावर राहावा. हिरा कळवळून म्हणत होती. पदराचा शेव पसरून विनवीत होती, मला जाऊ द्या. म्या पुन्हा नाही येणार. आत्ता काय, रावण राखीसाच्या लंकेत अडकलीस काय तू? अगं सीतामाय, का रडतीयस? होतं कायदा लई कडक हाय. राजाचा प्रधान जरी आत्ता आला तरी कवाड खुलणार नाही. अगदी महाराजांनी जातीनं हुकूम दिला तर गडाचं गडकरी जातीन येऊन या कड्या कुलप काढतील, नाहीतर नाही. रडू नगस, रावा. व्याकुळलेली हिरा मुसमुसत होती. तिला तिचं पाळण्यातलं लेकरू डोळ्यापुढं दिसत होतं. ते रडत असल, भुकेनं कळवळल. शेजारापाजाराला कोण हाय? कुणाच्या ध्यानी येणार? कशी म्या उदासा माझ्याच लेकराची बैरीण झाले. आता काय करू? वय वय पोरी, अवघड झालं. आता घरी जाशील सकाळला, तवा सासू सासरं काय करतील तुझं? तुझा दादला? नाही हो, घरी कुणी बी नाही. माझं तान्हं लेकरू झोपून म्या आलो. आता जागं होऊन रडत असल. एवढी मोठी रात, त्या लेकराचं काय होईल? आरा आरा. अगं सांगायचं नाही वय. थांब, गडी पाठवितो किल्लेदाराकडं. किल्लेदार जातीनं येईल अन तुला तो महाराजांच्या खास परवानगी घेऊन कवाड खोलील. राजा नाही म्हणणार नाही. राजाचं काळीज लई मोठं हाय. 10 हंड दूध मावल त्यात. थांब. आणि दरवाजाच्या एक गडी किल्लेदाराच्या सदरेकडे धावला. पेटलेल्या देवडीवरच्या मशालीच्या उजेडात ढाली तलवारी भिंतीला टांगलेल्या दिसत होत्या. पहारेकरी जरा तिकडं कुठं वळला. तो समजुतीच हिराला काही बाई सांगत होता. खिनभरानं असंच बोलत त्यानं वळून पाहिलं तर हिरा त्याला दिसलीच नाही. तो 4 पावलं इकडं तिकडं निरखून पाहू लागला. आत्ता? ही पोरगी आत्ता होती, गेली कुठं? त्यानं तिथल्या पहारेकऱ्यांना म्हटलं. सगळीच जणं दरवाजाच्या आसपास मशाल घेऊन बघू लागले.
पोरी पोरी करून हाकारू लागले. पोरगी नाहीशी झाली. गेली तरी कुठं गवसेच ना. एवढ्यात किल्लेदार जपाजपा आले. पहारेकऱ्यांनी त्यांना समदा प्रकार सांगितला. लेकूरवाळी पोर गडात अडकली, रडत होती. आत्ता होती, कुठं गेली? पाहिलं पण गवसनाच. काय चिटूक झालं? किल्लेदार निब्बर काळजाचा गडी, पण लेकूरवाळ्या पोरीची ही गत ऐकून लोण्यावानी इरगळला. हिरा तळमळत सैरावैरा अंधारात हंडा हाती घेऊन धावत होती. आपण काही केल्या आता दरवाजातून सुटणार नाही असं तिला वाटलं. म्हणून ती गडाच्या त्या भयंकर कड्यावरून खाली उतरून जाता येईल का म्हणून फटीसापटी शोधत सैर धावत होती. आणि तिनं गडाच्या पश्चिमेच्या टोकावर धाव घेतली. मधून माणसांची चाहूल येत होती. पहारेकरी कुठं उभे राहिलेले भुताच्या सावलीसारखे तिला दिसत होते. ती लपत-छपत त्या टोकाच्या कड्यावर आली. तिनं हंडा खाली ठेवला. विहिरीत डोकावून बघावं तसं तिनं खाली पाहिलं. खोल, भयान, भीषण, कभिन्न अंधार. तिनं साडी सावरली, पदर खोचला आणि गडावरून म्हणजे त्या भीषण कड्यावरून खाली उतरण्याकरिता चाचपडत आधार शोधला. ती उतरू लागली. काळाच्या काळोख्या घशात ती जणू उतरू पाहत होती. तिला काहीही दिसत नव्हतं, काहीही ऐकू येत नव्हतं. तिला दिसत होतं फक्त पाळण्यातलं आपलं बाळ आणि ऐकू येत होता भुकेल्या अन रडवेल्या बाळाच्या ओठांचा नाजूक आवाज. वाऱ्याच्या झुळकीनं रानपाखरं चिल्लाटत होती. रातकिड्यांनी सूर धरला होता. त्या भयान कड्यावरून कणाकणानं अन क्षणाक्षणानं ती उतरतच होती. कितीतरी वेळेचं भान होतं कुणाला. हिरा उतरत नव्हती. आईचं वात्सल्य उतरत होतं. आईचं काळीज उतरत होतं. ती उतरतच होती. कुठंतरी अडकून साडी फाटती की अचानक टोकदार काट्यावर हात पडून काटा शिरतोय. कशाचंच तिला भान नव्हतं. अनवाणी हिरा आता दिनवाणी नव्हती. तिच्या हातापायाच्या बोटात वाघिणीचं बळ आलं होतं. किती वेळ गेला ठाव कुणाला. अडखळत, कुठं ठेचाळत ती उतरतच होती. सांधीसापटीच्या काट्याकुट्यानं अंधारात तिला ओरबाडून काढलं होतं. तिच्या साडीच्या पार चिरफाड्या झाल्या होत्या. आणि हिरा तळाशी पोहोचली अन झाडाझुडपातून सुसाट हरणीसारखी रायगडवाडीतल्या आपल्या घराकडं धावत सुटली. गडावर गड करायच्या काळजात कालवा झाला. एक तळणीताठी पोर आपल्या गडावर अशी सीतेच्या संकटात सापडावी, त्यातून ती हरवली. किल्लेदारानं 10 गडी मशाली घेऊन सगळीकडं शोधायला पाठविलं. कुठं शोधायचं हा समदा करीना महाराजांना समजला. महाराज बेचैन झाले. चौफेर शोध सुरू झाला. कळेना की ही गवळ्याची पोर कुठं कड्यावरून कोसळली की काय. पुनवेचा चंद्र माथ्यावर आला. पोरीचा शोध लागेना. अन तेवढ्यात ओळखलं हा हंडा तिचाच. ती कुठंच नाही. नक्कीच इथून कोसळली. किल्लेदार महाराज अन महादरवाजावरचे अवघे गडी कळवळले. नक्कीच पोरगी कोसळून मेली. तिचा रिकामा हंडा घेऊन गडावरचे 2 स्वार रायगडवाडीत रामपारी आले. बघतात तो ती पोरगी हिरा आपल्या बाळाला मांडीवर घेऊन पाजत होती. रायगडासकट स्वराज्यातले अवघे गडकोट, अवघं कोकण अन अवघी मावळं तिच्या मांडीवर जोगवली होती. खरंच आईच्या त्या वात्सल्यापुढे अन मराठी लक्ष्मीच्या त्या सहसाहसापुढे गगन ठेंगणं झालं होतं. गगनाहूनही उंच झेप घेणाऱ्या मराठी महत्त्वाकांक्षाच जणू तिच्या मांडीवर दूध पीत होत्या.